नाव सांगा आणि तुम्हाला काय काय त्रास होता ते एकदा आम्हाला सांगा. माझं नाव राजेश चंद्रकांत कुलकर्णी. थोडं आवाज लाऊड एकदम. माझं नाव राजेश चंद्रकांत कुलकर्णी. मी खुर्चीवर पडलो होतो आणि पडल्यानंतर मी दवाखान्यात जाण्याच्या आपल्या दवाखान्यामध्ये गेलो होतो. दवाखान्यामध्ये मला 8 दिवस पट्टी वगैरे दिली होती. मी बांधायला गोळे वगैरे दिले. 8 दिवसानंतर आपण बघू म्हणून. त्याच्यानंतर 8 दिवसानं मी गेलो. त्याच्यानंतर त्याने सांगितलं की हात वर चालू नाही, आपण काय करू आता एन्जिओग्राफी वगैरे करायला लागेल. ते मग म्हणलं ठीक आहे. मला यांचा आपला व्हॉट्सअपवरून नंबर भेटला सरांचा की बाबा असं असं आहे तर थेरपी वगैरे करता. तर मी तिथं आलो आणि आल्याच्यानंतर मला 2 दिवसात म्हणजे जो 8 दिवसात फरक पडला नाही तो मला 1-2 दिवसात 3 दिवसात मला फरक पडला. आता माझा हात पूर्ण टोटल वर जात आहे. पहिले काय कंडिशन तुमची, कसं होता हात तुमचा? पहिला वर जात नव्हता माझा हात. अच्छा अच्छा, आता पूर्ण वरती जातो. पूर्ण वर जातो माझा. डॉक्टरांनी काय सांगितलं होतं तिथं? पट्टा म्हणजे कसा पट्टा दिला होता तुम्हाला? ते गळ्यामध्ये बांधून ठेवून दिला. फक्त 8 दिवस असं बांधायचं म्हणे आणि त्याच्यामध्ये खालायचं ना, हात नाही, गाडी चालायची नाही, काही नाही काही नाही. आता तुम्ही पहिल्या दिवसापासून आपल्याकडं गाडी वेडी सगळं चालवलं आहे. सगळं चालू. बाकी लोक जे या प्रॉब्लेमपासून ग्रसित असतील त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार? की सरांकडे जा, थेरपी करा, चेतन सरांकडे जा आणि त्यांच्या जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन आले आपण त्यांच्यावर कशी उपचार करा. एकदा हात पूर्ण वरती करून दाखवा आम्हाला. काही प्रॉब्लेम नाही आता. मागे काही अडचण येत नाही. ठीक आहे. किती थेरपी केल्या आपण टोटल तुमच्या? आपल्या 5 थेरपी 5 थेरपी पूर्ण झाल्या तुमच्या.